महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाला आता 5 कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर येते। ओबीसी आरक्षणासाठी एम्पिरिकल डेटा गोळा करण्याकरता आता निधी मंजूर झालाय। सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर राज्य सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ओबीसी आरक्षणासाठी हा डेटा गोळा करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्याकरता हा निधी मंजूर करण्यात आलाय। राजू सोनावणे याबद्दल अधिक माहिती देतील। राजू, राज्य मागास आयोगाचं जे आहे ते काम सुरू आहे, मात्र कुठेतरी निधी जे आहे ते कमी पडत होता। निधी सरकारकडून दिला गेलेला नव्हता, त्यामुळे आतापर्यंत एम्पिरिकल डेटा जो आहे तो गोळा करता आलेला नव्हता। त्यामुळे कुठेतरी राजकीय ओबीसी आरक्षण जे आहे ते अडचणीत आलेलं होतं। आता सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेले आहे त्यानुसार एम्पिरिकल डेटा गोळा करावा लागणार आहे आणि मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील यांनी ही भूमिका घेतलेली आहे की आतापर्यंत निधी वितरित केलेला नाही, त्यामुळे जो डेटा गोळा करणं आहे तो शक्य नाहीये। आणि त्याच पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने आता 5 कोटीचा निधी जो आहे तो वितरित केलेला आहे। एकूण जर पाहिलं तर हा 5 कोटीचा निधी जो आहे तो पुरेसा आहे का आणि तेवढ्या तात्पर्याने हे काम सुरू होणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे। त्यामुळे 5 कोटीचा हा निधी जमा झाल्यानंतर मागासवर्गाचा आयोगाचं काम जे आहे ते किती वेळेत पूर्ण होईल आणि नेमका हा डेटा कधी होईल हे पाहणं महत्त्वाचं राहील। अश्विन, धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।